काया नगर खाली करना पडेगा. कुणी कुणी काया नगर खाली केलं महाराज. राम गेला, कृष्ण गेला, ज्ञानोबा गेला, तुकोबा गेला. तुम्ही जाऊ आम्ही जाऊ मागे कोणी न राहती. पीर मर गए, पैगंबर मर गए जिंदा जोगी. जपी तपी सन्यासी मर गए हाथी मरोगी. 9 मर गए, 10 मर गए 17 88 33 कोटी देवता मर गए, पड गए काल की फाशी. या विश्वामध्ये जो जो जन्माला येतो त्या सर्वांना जावं लागणार आहे. प्रत्येक जण जाणार आहे. कुणी आधी जाणार, कुणी नंतर जाणार. एक पाठी एक पुढा, एक पाठी एक पुढा आहे मरणाचा हुडा. आज मेले उद्या मरती आणि मागे राहिले ते ही रडती. उपासाला प्राणी न राहे संसारी, उपासाला प्राणी न राहे संसारी. तैसा कान लोका नेतसे. हे साधू संतांनी आम्हाला सहज सांगितलं. हेच भगवान परमात्मा कुरुक्षेत्रामध्ये अर्जुनाला सांगितलं. तिथे आहे एकादशी, वार आहे रविवार, क्षेत्र आहे कुरुक्षेत्र. भगवंताला अर्जुना गीता सांगितली फक्त 45 मिनिटात. 45 मिनिटांमध्ये श्रवण केलेली गीता अर्जुनाला जीवनामध्ये उतरवली. अर्जुन जिवंतपणे जीवनमुक्त झाला. तुम्ही आणि मी जन्माला आल्यापासून गीता ऐकतो, पण आम्ही जैसे का तैसे. कच्च्या मडक्यामध्ये पाणी राहत नाही. मुक्ताबाई म्हणते नामदेव तुझा परमार्थ आहे ना. कुंभारानं मडकं बनवलं, मडकं अग्नीच्या भट्टीमध्ये टाकलंच नाही आणि त्या कच्च्याच मडक्यात जर पाणी ओतलं ना, कच्चं मडकं पाण्याची संगत करू शकत नाही. कच्च्या मडक्यामध्ये पाणी राहत नाही. मेणाची पुतली अग्नीचा शेजार करू शकत नाही. अधर्मी माणसाला समताची संगत आवडत नाही. शिरसमुनी गावची एवढीच लोकसंख्या आहे काय? अधर्मी माणसाला संतांची संगत आवडत. मृगजलावरती तरंग येत नाही आणि कित्येक वर्ष झाले दगड जरी पाण्यामध्ये राहिला तरी दगड काही नरम होऊ शकत. पण आजच्या कीर्तनामध्ये जर बारकाईने विचार केला तर आपण दगड. पशु का होत पनाह्या, पशु का होत पनाह्या नरका कशुना होई. अगर नर करी करे तो नरका नारायण होई. आणि हे समजावून सांगण्यासाठी भगवान परमात्मा अर्जुना गीता सांगितली. अर्जुना तू क्षत्रियसना युद्ध कर. क्षत्रियाचे ओशी जन्मावे तरी रणसंग्रामी का भ्यावे. अरे स्वामी का जपावे तरी पावावे माझे पद. तू क्षत्रियसना युद्ध कर. आमचे श्रीपाद बाबा सांगायचे हे भाऊ तुम्ही अमृतो लोकांमध्ये जन्माला आलात ना, संसार करून परमार्थ करा. केवळ संसार कोणी करू शकतो.
केवळ परमार्थही कोणी करू शकतो, परंतु संसार करून परमार्थ करशील तेने तू सुखी आणि समाधानी होशील. सुखी आणि समाधानी राहायचं असेल तर आम्ही परमार्थ केला पाहिजे. अजून या मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर जीवन कसं जगावं हे समजावून सांगण्यासाठी भगवान परमात्मा कुरुक्षेत्रामध्ये अर्जुनाला गीता सांगतायत. गीता 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 म्हणजे काय? अर्जुनाला पडलेली भ्रांती अर्जुन थांबवलेला आहे. काय करावं कसं वागावं हे अजूनही अर्जुनाला कळत. आम्ही म्हणतो गीता अर्जुनाला सांगितली, गीता अर्जुनाला सांगितली. हे कलियुगातल्या अर्जुनाला हे माहित नाही गीता आपल्याला सांगितली. आणि मग भगवंत म्हणजे अर्जुना तू क्षत्रिय असणार युद्ध कर. देवा ज्यांच्याशी युद्ध करायचे ते क्षत्रिय मला अगोदर दाखव. भगवान परमात्मा कुरुक्षेत्रामध्ये अर्जुनाला घेऊन गेले. कौरवांच्या समोर अर्जुनाचा रथ थांबवला. भगवंत म्हणले अर्जुना युद्ध कर. तेव्हा अर्जुन म्हणतो देवा ज्यांच्याशी मला युद्ध करायचे आहे ते कौरव माझे सख्खे भाऊ आहेत. शकुनी माझा मामा आहे, द्रोणाचार्य माझे गुरु आहेत, भीष्माचार्य माझे दादाजी आहेत. या सगळ्यांना मारायचं मला मिळणार काय? भगवंत म्हणजे हस्तिनापूरचं राज्यपद. म्हणजे हे अर्जुना हस्तिनापूरचा राजा होशील. म्हणजे हे देवा एवढ्यांना मारून मला राजपद मिळणार असेल ते राजपद मला नको आहे. कारण अर्जुनाला असं वाटतं या कौरवांना मारणारा मीच आहे. कलियुगातल्या अर्जुनाला हेच वाटतं मी आहे म्हणून सगळं चाललंय आणि मी करतोय म्हणून हे होत आहे. हे कोणाला वाटतं? माझी भाषा तुम्हाला कळते ना? मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या लोकांना मराठी भाषा येते. मला असं वाटतंय महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या लोकांना मराठी भाषा येते आणि महाराष्ट्रात राहून जर मराठी येत नसेल तर तो महाराष्ट्र नसून घुसखोर असेल. भगवंत म्हणजे अर्जुना युद्ध कर. भगवंत म्हणजे अर्जुना युद्ध कर. देवा एवढ्याला मारून मला राजपद मिळणार असेल ते राजपद मला नको आहे. हे अर्जुना तू या कौरवांना मारणार कोण आहेस? हे कौरव यांच्या कर्माला अगोदरच मेलेले आहेत. आजचं कीर्तन मार्ग काही नाही का? देव तुमचं चांगलं करू शकत नाही. काय म्हटलं? देव तुमचं चांगलं करू शकत नाही. देव तुमचं वाईटही करू शकत नाही. देवाला जरी वाटलं तुमचं वाईट करावं देव वाईट करू शकत नाही. देवाला जरी वाटलं तुमचं चांगलं व्हावं तरी चांगलं होऊ शकत नाही. तुमचं ना माझं चांगलं होणं हे तुमचं ना माझ्या कर्मावर अवलंबून आहे. म्हणून ज्ञानेश्वरीची सुरुवात कर्मकांडापासून. हे अर्जुना मृत्यू लोकांमध्ये आलात ना कर्म चांगली कर. पहिला अध्याय ते 6वा अध्याय कर्मकांड सांगितलं. देवा एवढ्याला मारून मी काय करू? हे अर्जुना या कौरवांना मारणार तू कोण आहेस? अर्जुना युद्ध कर. भगवंत सांगत गेले अर्जुन ऐकत गेला. भगवंत सांगत गेले अर्जुन ऐकत गेला. अर्जुन ऐकून ऐकत नव्हता. म्हणजे अर्जुन ऐकून ऐकत नाहीये. मग तुमचं ना माझं कसं काय? आणि मग कोण अर्जुन आहे? अजूनही अर्जुन ऐकून ऐकत नाही. भगवंत सांगत गेले अर्जुन ऐकत गेला. मग भगवंत म्हणले अर्जुना कौरवांच्या समोर तू उभा आहेस. हातामध्ये गांडीव धनुष्य आहे आणि देवांचा देव श्रीकृष्ण तुला सांगतो युद्ध कर. तरी तू युद्ध करत नाही. अर्जुना मी चिकार मूर्ख पाहिले पण तुझ्यासारखा. अरे सांगी हे मूर्खपण. हाती घे हे धनुष्यबाण. आणि संघ खरं कधी बोलतात हे मला नक्की माहिती आहे. सगळ्या माणसाच्या पलवाटा बंद झाला की मग माणसं खरं बोलतात. तुमच्या शिरस्मरीला कसं काय? अर्जुनाच्या सगळ्या पलवाटा बंद केल्या. पहिला अध्याय ते 6वा अध्याय कर्मकांड सांगितलं. 7वा अध्याय ते 12वा अध्याय भक्ती सांगितली. 13वा अध्याय ते 18वा अध्याय ज्ञान सांगितलं. कर्म भक्ती ज्ञान हा त्रिवेणी संगम ज्याला आपल्या जीवनामध्ये साधला आला त्याचा संसार करून परमार्थ यशस्वी झाला. मग भगवंताला अर्जुन म्हणतो देवा तुला खरं सांगू का? मग भगवंत म्हणतो अर्जुना कीर्तन चालून अर्धा तास झाला खरं सांगणार कधी? देवा तुला खरं सांगू का? तू केव्हापासून म्हणतो युद्ध करा युद्ध करा युद्ध करा. देवा मी युद्ध का करत नाही तुला खरं सांगू का? भगवंत म्हणले अर्जुना खरं सांग ना युद्ध का करत नाही? देवा तुला खरं सांगतो मी युद्ध का करत नाही. मी मरणाला घाबरतो. मंडळी अर्जुन मरणाला घाबरतोय. मग तुमचं माझं कसं काय? आणि मग कोण अर्जुन आहे? अजूनही अर्जुनाला गीता कळलेली. आणि मग सांगितलं 18व्या अध्यायामध्ये देहाची गाव आलिया. या अर्जुन नावाचं शरीर धारण करून मृत्यू लोकांमध्ये आलाच ना. शरीर धारण केलंच ना. देहाची गाव आलिया
धनंजया जियापरी. तू म्हणशील मी जन्माचा सोहळा पाहिला, मी जन्माला आलो. तू म्हणशील मी मृत्यूचा सोहळा पाहणार नाही. हे अर्जुना, हे जमणार नाही. येथे उरो नाही आले अवतार. जो जो मृत्यू लोकांमध्ये जन्माला येतो, देव असो, दानव असो, यक्ष असो, किंकर असो, प्रत्येकाला जावं लागतं. मग जाण्याच्या अगोदर जीवन कसं जगायचं? पक्षी अंगणी उतरती. सकाळच्या वेळेला आपल्या अंगणामध्ये पक्षी येतात, दाणे टिपतात, राहिलेले धान्य तसे सोडतात, काही धान्य घेतात, निघून जातात. राहिलेल्या धान्याबद्दल आसक्ती धरत पक्षी अंगाने उतरती. ते एका गुंतवणीया राहती. प्रत्येकाचं डबल तिकीट आहे. श्रावण बाबा गेले, तुम्हाला मला जावं लागणार आहे. मग जायचं कसं? पक्षी अंगणात येतात, दाणे टिपतात, निघून जातात. राहिलेल्या धान्याबद्दल मन गुंतवत नाही, आसक्ती धरत नाही. त्या पद्धतीने आपण जीवन जगायचं. हे मध्यस्थ झाले. बंगला मी बांधलाय, गाडी मी घेतली, प्रॉपर्टी मी कमवली, पण हे सगळं त्याच्या कृपेने चाललंय असं जाणायचं. मी केले म्हणून छाती भुगवायची. हे मध्यस्थ झाले. परी म्या नाही केले, ऐसे ज्याने जाणले तो सुटला गा. सांगणारा कोण आहे? शांती ब्रह्मनाथ बाबा, जो संत आहे, शांत आणि श्रीमंत आहे. 62 वर्षाच्या आयुष्यामध्ये 80,000 अभंग लिहिले, 350 भारुडं लिहिली, 8 ग्रंथ लिहिले. ज्याने पूर्वजना वैकुंठावरून घरी जेवायला बोलवले, ज्याच्या घरी भगवान परमात्मा 36 वर्ष राबले आणि ज्याच्या दारामध्ये दत्तात्रय चोपदार झाले, ते म्हणतात हे राजानं मृत्यू लोकात आलात ना, जीवन कसं जगा? श्रावण बाबा आले, संसार करून परमार्थ केला, निघून गेले. तसं तुम्ही त्या पक्षासारखं जीवन जगा. अभंगाच्या प्रथम चरणात पक्षी धान्याबद्दल आसक्ती धरत नाही, मन गुंतवत नाही. तैसे असावे संसारी. आणि म्हणून तसं राहण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? तर ज्याला हवी आहे मुक्ती त्याने करावी भक्ती. भक्ती केल्याशिवाय मुक्त होता येत नाही. कारण मुक्त व्हायचं असेल तर आम्ही भक्ती केली पाहिजे. हे माझ्या साधू संतांनी सांगितलं. आम्ही मुक्त व्हायला पाहिजे आणि म्हणून मुक्त होण्यासाठी आम्ही भक्ती केली पाहिजे. म्हणजे मला सांगा, तुम्ही आम्ही जो परमार्थ करतो हो, शरीरासाठी करतो का आत्म्यासाठी करतो? श्रावण बाबा गेले, श्रावण बाबा गेले, श्रावण बाबा गेले. अरे श्रावण बाबा गेलं हे म्हणजे श्रावण बाबाचं शरीर गेलं तर श्रावण बाबाचा आत्मा गेला. तुम्ही श्रावण बाबा कोणाला म्हणत होता? बोलायचं आजचं कीर्तन असं फेस टू फेस. महाराज लोकांनी यायचं, चाट्या मारायचं, लोक म्हणायचे कीर्तन लय सुंदर, आम्ही जायचे का तैसे. कोणाचा लाल टिला, कोणाचा काला टिला, कोणाचा उभा टिला, कोणाचा आडवा टिला, कोणाचं टिलच टिलं.
तुम करते करके हम करते तो उसमें थोड़ा फेर पड़ता है। त्याने माळ घातली का याने माळ घातली, त्याने काढली का याने काढली, मैं भी अंधा तू भी अंधा, सब अंधे का मेला, न उसमें से एक डोलस है न वो भी उनका चेला। ऐसे गुरु शिष्य ज्याला हवे आहे मुक्ती त्याने करावी भक्ती। मग श्रावण बाबा गेले, श्रावण बाबा गेले, श्रावण बाबा गेले। श्रावण बाबा शरीर म्हणजे श्रावण बाबा का आत्मा म्हणजे श्रावण बाबा? तुमच्याकडे माणसं मेल्यानंतर आठवत का? ज्ञानी माणसं गीतेमध्ये भगवान परमात्मा वर्णन सांगतात संदीप महाराज। गीतेमध्ये भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात, अर्जुना या विश्वामध्ये राहणारा ज्ञानी मनुष्य जीवन कसं जगतो, तो जिवंत व्यक्तीबद्दल किंवा मेलेल्या व्यक्तीबद्दल कधीच आसक्ती धरत नाही। त्या ज्ञानाला माहिती आहे जे अशाश्वत आहे, जे नाशिवंत आहे ते चिरकाल टिकत नाही, आणि जे शाश्वत आहे किती कल्प गेली तरी त्याचा नाश होत। ज्ञानी माणसं रडत नसतात, माणसं मेल्यानंतर बाकीच्याने रडायचं नाही, कारण खालची व्यक्ती वरती जर गेली ना तर वरचे विचारतात तू खालून वरती आल्यानंतर तुझ्या नावाने खालचे एवढे रडायला लागले, तू काही त्यांचं घेऊन आलाय काय? मी ही पाहुणा तू ही पाहुणा आलो या बाजारा, गुरु घरचा खोल पेटारा कर लवकर सौदा। आम्ही तो लोकांमध्ये आल्यानंतर आम्हाला परमार्थ करायचंय, परमार्थ शरीरासाठी नाही। श्रावण बाबा गेले, ज्याचे होते त्याने नेले। तुम्ही आणि मी आईच्या पोटामध्ये असताना आईच्या पोटामध्ये 5 तत्व आली, आप तेज वायू आकाश आणि पृथ्वी, हे पाचांचे शरीर, हे पाचांना परत करायचं आहे। तुम्ही आणि मी आईच्या पोटामध्ये असताना आकाश तत्व आईच्या पोटामध्ये आलं, तुमची ना माझी ही दिसणारी पोकळी ही आकाश तत्वापासून तयार झाली। आईच्या गर्भामध्ये हे पृथ्वी तत्व आलं, हाड्याने मांस हा सांगाडा तयार झाला। आईच्या गर्भामध्ये जलतत्व आलं, आमच्या शरीरामध्ये रक्त तयार झालं। आईच्या गर्भामध्ये अग्नितत्व आलं, 9 महिने 9 दिवस शरीराची वाढ झाली, जन्माला आला 9 महिने 9 दिवसानंतर सुईनं नाडं कापलं, आणि त्या सेकंदाला या जीवाची श्वसनविद्या चालू झाली। आप तेज वायू आकाश आणि पृथ्वी, ज्याचे होते त्याने नेले, येथे काय बा तुमचे गेले, वेगी होय सावधान करी देवाचे चिंतन। शरीरासाठी परमार्थ नाही, याची किती जोपासना कर। अर्जुन हा तू युद्ध केलं काय न केलं काय? युद्ध करता करता जर विजयश्री प्राप्त झाली तर हस्तिनापूरचा राजा होशील, राजा माझाच अंश आहे, तू माझ्या स्वरूपाला येऊन मिळशील। युद्ध करता करता वीरगतीला जर प्राप्त झालास तर माझ्याच विराट स्वरूपामध्ये येऊन मिळशील। दोन्ही बाजूने जरी तू गेलास तरी तू मलाच मिळणार आहेस। आणि युद्ध केलं काय आणि न केलं काय, या अर्जुन नावाच्या शरीराचा जन्म मरण्यासाठी झालेला आहे। जीवन जगायचं असेल तर असं जग, पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवणीया राहती। मग परमार्थ शरीरासाठी नाही, परमार्थ आत्म्यासाठी नाही। आत्मा येत नाही, आत्मा जात नाही, अग्नीला जळत नाही, पाण्याला भिजत नाही, शास्त्राने किती वार करा त्याचे तुकडे होत नाही, आणि आत्मदेव या डोळ्याने पाहता येत नाही। मग परमार्थ शरीरासाठी नाही, परमार्थ आत्म्यासाठी नाही, परमार्थ महाराष्ट्रभर चालू आहे। परमार्थ कोणासाठी? परमार्थ फक्त मनासाठी। मनाच्या मोठ्याने जरा विचाराचा ब्रेक लावा। अरे एवढे धान्य असताना सुद्धा मिळतील तेवढे धान्य घेऊन पक्षी निघून जातात, राहिलेल्या धान्याबद्दल आसक्ती धरत। तसं मन जर चंचल राहिलं ना, किती कमवलं तरी कमी पडतं। मन हा मोगरा अर्पुणी ईश्वरा, गुणरूपी संसार येणे नाही। मग मनाला जर मोगरा बनवायचा असेल तर तू काय कर? नाम संकीर्तन साधन पैसोबे, 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 नाम संकीर्तन
पापे जन्मांतरीची नलगते सायास जावे वनंतरा सुख येतो घरा नारायण आईच वैसुनी करा एक चित्त आवडी आनंद अनुभवा नाम संकीर्तन कर भगवंत अर्जुन आयुषी नामाची शक्ती तेवढे पाप नाही त्रिजगती आणि नामापाशी चारी मुक्ती जाण पावी देहा तिन्ही युगाचं पाप जरी एकत्र केलं तरी एका नामाची बरोबरी करू शकत नाही आणि नामाच्या ठिकाणी चारी मुक्त्या विसवला असतात. तू काय कर नामसंकीर्तन कर. नामसंकीर्तन केलं तर माणसानं शरीर कसं सोडावं. माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात का झाकल्या घटीचा दिवा नेनो जे काय झाला केव्हा या रतीचं पांडवा देह त्यागी अर्जुन या मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर अर्जुन नावाचं शरीर सोडायचं कसं. दिवा घ्यावा दिवा तो प्रज्वलित करावा वरून घटानं झाकून घ्यावा बाहेरून पाहिलं तर तो मावळलाही दिसत नाही आणि प्रज्वलित झालेला सुद्धा दिसत नाही. श्रावण बाबा आमच्यात होते कधी गेले लोकांना कळता कामा नाही. अशा पद्धतीनं माणसानं गेलं पाहिजे. याचे पुढे जाऊन माऊली सांगतात अंतरी आत्मज्योतीचा प्रकाश अंतरी आत्मज्योतीचा प्रकाश बाहेर शुक्ल पक्षान दिवस 6 मास माझे मास उत्तरायण सध्या उत्तरायण चालू आहे आणि म्हणून माणसानं उत्तरायणामध्ये गेलं पाहिजे. अंतरी आत्मज्योतीचा प्रकाश असला पाहिजे. इंद्रियांची खसमत गेली पाहिजे. मनाची घडी बसली पाहिजे आणि जगाला प्रेम देऊन जगाच्या प्रेमात राहिलं पाहिजे. लई मोठी मोठी माणसं गेली महाराज. ज्ञानोबा म्हणतात आजा मेला पंजा मेला पुण्याला एक प्रसिद्ध सावकार म्हणून गेला. त्या सावकाराचं नाव आहे आबाजी पाटील गुलवे. आपल्या कोकण प्रांतातील 3 जिल्हे जर सोडले हे तर महाराष्ट्रातील सगळ्या जिल्ह्यामध्ये सगळे लोक 2 आडनाव लावतात. पुण्याला 350 वर्षापूर्वी एक फार मोठा माणूस होऊन गेला. त्याचं नाव आबाजी पाटील गुलवे. 350 वर्षापूर्वी 3,500 एकर मध्ये ऊस. किती 1000 एकर 350 वर्षापूर्वी 3,500 एकर मध्ये ऊस. 350 वर्षापूर्वी त्याच्या घरामध्ये 1151 नोकर. सगळ्या गावात चालणं जाता. हा आबाजी पाटील गुलवे सकाळी जर देव दर्शनाला गेला म म्हणजे मंगलता दी म्हणजे दिव्यता रम म्हणजे रम्यता मंगलता दिव्यता रम्यता ज्या ठिकाणी एकत्र येते त्याच ठिकाणी भगवंताचं अधिष्ठान तयार होतं. हा आबाजी पाटील गुलवे सकाळी जर देव दर्शनाला गेला दर्शन करून जर पाठीमागे फिरला सगळ्यांची चौकशी करायची. रावसाहेब बरे आहेत का भाऊसाहेब बरे आहेत का काका बरे आहेत का आणि आपल्या चावडीवरती आल्यानंतर एक नावाची यादी बनवायची. धान्याची सामुग्री घ्यायची नावाची यादी धान्याची सामुग्री मुनिमजीच्या हातामध्ये द्यायची सांगायची मुनिमजी सकाळीपासून आपल्या गावातल्या एवढ्या लोकांनी जेवण केलेलं नाही ही धान्याची सामुग्री प्रत्येकाच्या घरी पोहोचवा. 3,500 एकर मध्ये ऊस 1151 नोकर सगळ्या गावाचा अन्नदाता निष्ठावंत वारकरी आदर्श शेतकरी. हा आबाजी पाटील शेतावरती जर कामाला गेला ना महाराज तर विश्वाचा मालक भगवान परमात्मा विटावरून खाली उतरायचा. सामान्य माणसाचं रूप धारण करायचा. आबाजी पाटलाच्या शेतावरती जायचा. आबाजी पाटलाला देव नमस्कार करायचा आणि सांगायचं आबाजी पाटील कुठपर्यंत शेतामध्ये काम करताय. पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे केव्हाही पाऊस पडू शकतो. तुम्ही ताबडतोब घराकडे निघा. ज्यानं पावसाने भिजू नये याची चिंता पंडित भगवान परमात्मा करायचा. सगळ्या गावाचा अन्नदाता निष्ठावंत वारकरी आदर्श शेतकरी 1151 नोकर सगळ्या गावाचा अन्नदाता 3,500 एकर मध्ये ऊस. हा आबाजी पाटील गुलवे जगतवंदिनी जगद्गुरु
सक्का सासरा मृदुंगमणी. कोणाचा सासरा? जगतवंदनीय जगद्गुरु तुकाराम महाराजांचा सक्का सासरा आबाजी पाटील गुरुगे गेला. तुकाराम महाराजांचा सासरा असला तरी मारावर लागणार. देव असो, दानव असो, यक्ष असो, किंकर असो, जो जन्माला आला त्याला मरावं लागणार. निसर्गाचा सिद्धांत आहे. आणि मग पहाटे 4:30 वाजता एक बैलगाडी तुकाराम बाबाच्या देहू गावाला आली. फोन सिस्टम नव्हती. हॅलो, अंतविधीचा अमुक अमुक टायमिंग आहे. इनोवा नव्हती, डस्टर नव्हती, स्कॉर्पिओ नव्हती, BMW सुद्धा बैलगाडी होती. ती बैलगाडी यायची कशी? त्या बैलगाडीमध्ये बसायला कुठल्याही प्रकारचं आसन नसायचं. बैलांच्या अंगावरती झुळा नसायच्या. बैलांच्या गळ्यामध्ये घाट घुंगरं नसायची. कुठल्याही प्रकारे बैलगाडी सजवलेली नसायची. अशी बैलगाडी त्या काळामध्ये एखाद्या गावाला, एखाद्या घरासमोर येऊन जर थांबली तर त्या घरच्यांना सांगावं लागत नव्हतं की आपल्या नातेवाईकाचं काहीतरी बरं वाईट झालंय. 4:30 वाजता बैलगाडी आली. 4:30 वाजता जिजामाता तुळशीला पाणी घालत होती. जिजामाता 4:30 वाजता तुळशीला पाणी घालते. हे शिरस्वराची जिजामाता तुळशीला पाणी किती वाजता घालते? पतिव्रते स्त्रीनं सूर्योदय होण्याच्या अगोदर आंघोळ केली पाहिजे. तुमच्या गावाला पतिव्रता कोणाला म्हणतात? पती हाच तिचा परमेश्वर आहे. जे अनन्य भावना पतीशी एकरूप आहे, ज्याच्या नावानं कपाळावरती गंध लावते आणि डोक्यावर पदर घेते, त्याला म्हणतात पतिव्रता. जे आल्या गेल्यांचा करते आदर. पाहुणे मंडळी, आमच्या गावातले श्रावणजी बाबा पाटील हे लोक यात्रा सोडून परलोकाला गेले. तुम्ही हरिकीर्तन आलात. आगतम स्वागतम सुस्वागतम. जे आल्या गेल्याचा करते आदर. सासू सासऱ्याची ठेवते कदर. कोणाची कदर? सासू सासऱ्याची ठेवते कदर. जिच्या डोक्यावर नेहमीच राहतो पदर तिलाच म्हणतात इंडियन मदर. असे इंडियन मदर जिजा माता 4:30 वाजता तुळशीला पाणी घालत असताना बैलगाडी आली. मुलींची बैलगाडीतून उतरले. आई साहेब, तुमच्या वडिलांची तब्येत बरोबर नाही, तुम्हाला ताबडतोब पुण्याला बोलवलंय. आई साहेब निघाल्या, बैलगाडीमध्ये बसल्या. बैलगाडी पुण्याच्या शिवाजी चौकात आली. आई साहेब बैलगाडीतून उतरल्या, घराकडे पळत सुटल्या. आपल्या वडिलांच्या कपाळावरती रुपया पाहिला आणि मग जिजामाता रडायला सुरुवात केली. आबा आबा, तुम्ही आम्हाला सोडून गेलात. आणि मग आबाजी पाटील गुरुवेची अंत्ययात्रा निघाली. आबाजी पाटील गुरुवे भाग्यवान एवढा महाराज, एवढा भाग्यवान आबाजी पाटील गुरुवे हे 3,500 एकर मध्ये ऊस, 1,151 नोकर, सगळ्या गावाचा अन्नदाता, निष्ठावंत वारकरी, एक आदर्श शेतकरी, जगतवंदनीय जगद्गुरु तुकाराम महाराजांचा सक्का सासरा हा. पण तो भाग्यवान एवढा, त्याच्या अंत्यविधीला तुकाराम महाराज खांदेकरी. आणि मग महाराज आबाजी पाटील गुरुवेची ही अंत्ययात्रा निघाली. राम बोलो भाई राम बोलो, राम बोलो भाई राम बोलो, राम नाम सत्य है और सबकी यही रीत है. अंत्ययात्रा निघाली. अंत्ययात्रा निघाली. अंत्ययात्रा विसाव्याला थांबली. तुमच्या गावच्या महिला मंडळी स्मशानभूमीला जातात का? याच्यासाठी दशक्रिया विधीला कीर्तन ठेवावं लागतं. महाराज लोकांचाही धंदा झाला. बांधवायला फेटा, मारायला चाटा, हातामध्ये नारळाचा गोटा आणि त्या गोट्याच्या खाली मोदी साहेबांच्या 2,000च्या नोटा. कीर्तनकारांना काय सांगितलं पाहिजे? आम्ही फक्त आता 19 तारखेला जागे होणार. गर्व से कौम हिंदू है, ए हिंदू के बच्चे है. हिंदू के ग्रंथ कितने हैं? हिंदू धर्म काय सांगतो? हिंदू धर्मांच्या महिलांनी कधीच स्मशानभूमीला जायचं नाही. बारकाई नाही का? मी आबाजी पाटील गुरुवीची अंत्ययात्रा सांगतो. महिला मंडळी जी असते ना, धर्मपत्नी असते, ती घरामध्येच थांबते. लेकी आणि सुना असतात त्या विसाव्यापर्यंत जातात. आणि जिथं अग्निडाग दिला जातो तिथं फक्त इष्ट मित्र, स्वजन सखे, ज्ञाती बांधव फक्त पुरुषाने जायचं असतं, महिलांनी जायचं नसतं. आबाजी पाटील गुरुवीची अंत्ययात्रा निघाली. आबाजी पाटील गुरुवीची अंत्ययात्रा निघाली. अंत्ययात्रा विसाव्यापर्यंत आली आणि विसाव्याला शरीर थांबलं गेलं. लेकी आणि सुनाने शेवटचं दर्शन करायचं आणि पाठीमागं फिरायचं. लेकी आणि सुनाने शेवटचं दर्शन करायचं, पाठीमागं फिरायचं. आबाजी पाटील गुरुवीची अंत्ययात्रा थांबली गेली. शरीर विसाव्याला थांबलं गेलं. आई साहेबांनी आपल्या वडिलाचं शेवटचं दर्शन केलं. मृदुंगमणी भाऊ दर्शन केलं. जिजामाताने आपल्या वडिलाचं शेवटचं दर्शन केलं.
आणि दर्शन करून पाठीमागे घराकडे फिरायला ना पाठीमागचे खांदेकरी पुढे आले एकच वेळ झाली खांदेकरी बदलतात ना पाठीमागचे खांदेकरी तुकाराम बाबा पुढे यायला आणि जिजामाताने दर्शन करून पाठीमागे फिरायला एकच वेळ झाली जसं समोरासमोर आपल्या मालकाला पाहिलं तसं जिजामाताने रडायला सुरुवात केली मालक तुम्ही जगतवंदिनी जगद्गुरु तुकाराम महाराज आहात तुमच्या नुसत्या नावाने जर तुकाराम आता पाण्यामध्ये तरले भगवान परमात्म्याचे तुम्ही निष्ठावंत वारकरी आहात मी तुमची अर्धांगिनी आहे मी तुमची धर्मपत्नी आहे जलदेवता अग्निदेवता ब्राह्मण देवता या सगळ्यांच्या साक्षीने मी तुमच्याशी लग्न केलं मालक मी तुमच्या घरामध्ये नांदायला आले खांद्याला खांदा लावून मी संसार करून परमार्थ केला संपूर्ण जीवन जगत असतो ना मालक मी तुमच्याकडे काहीच मागितलं नाही माझा भाऊ अजून लहान आहे कृपा करून माझ्या आव्हानात आता जिवंत करा तुकाराम महाराजांना आपल्या सासूला जिवंत केलं का परिपक्व झालेलं फळ एकदा का फांदीवरून खाली पडलं किती प्रयास करा ते फळ पुन्हा त्या फांदीला लागलं जात आमच्या मुंबईला माणसं मिली ना मग बाकीचे लोक म्हणतात तो लय चांगला होता तुमच्याकडे कसं काय आमच्याकडे माणसं मिली ना आप्पा मग बाकीचे लोक म्हणतात तो लय चांगला होता तुमच्याकडे चांगलं कधी म्हणतात तो आजच्या कीर्तनामध्ये एवढं समजून जा माणसं असताना माणसं जोपासायला शिका माणसं असताना त्या माणसाला प्रेम द्यायला शिका एकदा माणसं गेली ना महाराज किती प्रयत्न करा गेलेला माणूस पुन्हा जिवंत होत अवली साहेबांनी सांगितलं मालक तुम्ही जगतवंदिनी जगद्गुरु तुकाराम महाराज आहात निष्ठावंत वारकरी आहात नुसत्या नावाने तुमच्या जडी तुकाराम गाथा पाण्यामध्ये तरली मी तुमच्या अर्धांगिनी आहे पदर पसरते मालक मी पदर पसरते तुमच्याकडे काहीच मागितलं नाही माझा भाऊ अजून लहान आहे कृपा करून माझ्या आबांना फक्त जिवंत करा तुकाराम बाबांना सांगितलं आवले अगं 3,500 एकर मध्ये ज्याचा ऊस 1151 ज्याचे नोकर सगळ्या गावाचा अन्नदाता निष्ठावंत वारकरी एक आदर्श शेतकरी आणि त्या आदर्श वडिलाची आदर्श कन्या आहे सावले तू अगं तुझ्या पायामध्ये काटा रोतावा विश्वाच्या मालकानं स्वतःच्या हाताने तुझ्या पायातला काटा काढावा मग तू तुझ्या आबांना जिवंत कर ना तुटला रे तुटला आयुष्याचा दोरा तुटला आयुष्याचा दोरा तुटला आयुष्याचा माणसं असताना माणसं जोपासायला शिका तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी तोवर आपला श्वास बलकटे ना तोवर जगाला प्रेम द्या जगाच्या प्रेमात राहा असं काही परमार्थ करा तुम्ही आणि मी गेल्यानंतर सुद्धा कमीत कमी 100 लोकांच्या डोळ्यांना आनंद असू आले पाहिजे असं जीवन जगा हे ज्यांच्या जीवनात झालं ते जिवंतपणे जीवनमुक्त झाले तैसे असावे संसार जोवरी प्राचीनाची दोरी तुमच्या गावामध्ये मुलगा किंवा मुलगी जन्माला येते 9 महिने 9 दिवसानंतर मुलगा किंवा मुलगी जन्माला येते साधारणतः किती किलोचे असते ए मावशी
ए मावशी, मुलगा किंवा मुलगी जन्माला येते साधारणतः किती किलोची असते? तुम्ही सगळ्या माझ्या भगिनीसारख्या आहात. 9 महिने 9 दिवसानंतर जी मुलं तुमच्या गावाला जन्माला येतात साधारणतः किती किलोचे असतात? 2.5 किलो, 3.5 किलो, 3 किलो, 3.25 किलो. जनरली जर विचार केला मुलगा किंवा मुलगी जन्माला येते येताना 2.5 किलो. किती किलो? 2.5 किलो. येताना 2.5 किलो आणि जाताना किती किलो? तुम्ही स्मशानभूमीला अग्निडाग द्यायच्या वेळेस जायचं नाही, पण राखाडी चुकवायची नाही. स्मशान शुद्धी 3ऱ्या दिवशी जायचंच. स्मशान शुद्धीला जायचं, स्मशान शुद्ध करायला जायचंच. टायरचे राग बाजूला करा, लाकडाची राग बाजूला करा, शरीराची राख घ्या, राख वजन काट्यामध्ये टाका. येताना 2.5 किलो आणि जाताना 2.5 किलो आहे. मध्ये छाती फुगवण्याची गरज. येताना घेऊन आला सकाळ, जाताना घेऊन जाणार काळ. नको अभिमान करो भजमानसा, नको अभिमान करो भजमानसा. येताना घेऊन मग सगळ्यांना जायचंय, सगळ्यांना जायचंय. काय प्रमाण आहे पप्पू महाराज? येताना घेऊन आला सकाळ, येताना घेऊन आला असं काय, जाताना घेऊन जाणार का? जाणार काय? म्हणून साधू संघ आम्हाला सावध व्हायला सांगितलं. आणि म्हणून हिंदू धर्मामध्ये माणसं मेली ना तर कफन नेसवतात. कफन मुंबईला तुमच्याकडे, आमच्याकडे मिरची खाली तर तिखट लागते, कारला खाला तर कडू लागतं, ऊस खाला तर गोड लागतो. तुमच्याकडे चंद्रपाला तर सागराला भरती येते, आकाशामध्ये ढक्कड लागला तर जंगलात मोर नसतो. आमच्या मुंबईला विंचू चावला तर ताबडतोब ठणका होतो. तुमच्याकडे, तुमच्या नदीचं पाणी उसाला गेलं गोड झालं, मिरचीला गेलं तिखट झालं, कारला गेलं कडू झालं. पाण्याचा दोष आहे, कर्माचा दोष आहे. मग येताना आणलंय काय? मला हिंदू धर्मामध्ये मनुष्य जर मेला ना त्याला कफन नेसवतात. कफन का माहिती का? मरणाची जरी इच्छा असेल आपण बरोबर वरती काहीतरी घेऊन जावं. जरी त्याची इच्छा असेल तरी तो बरोबर काहीच घेऊन जाऊ शकत नाही. तर हिंदू धर्मामध्ये कफन जे नेसवतात ना कफन, त्या कफनाला कुठल्या टेलरने खिशे शिवलेले? राजे गए, दशरथ गए, गए रथी महारथी, भाई क्या लेकर आए थे? लेके गए हीरा मोती, लेके जाएंगे भी कैसे? उनके कफन को जेब नहीं होती. तरी से असार में संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. जोवर आयुष्य बलकडे जगाला प्रेम द्या, जगाच्या प्रेमात राहा. हे शांती ब्रह्मनाथ बाबा सांगतायत अभंगाच्या 2य चरणात. कैसे असावे संसारी, कैसे असावे संसारी, कैसे असावे
जवरी प्राचीनाची दोरी जो पुढे आयुष्य सुंदर बलकट आहे पुढे जगाला प्रेम आणि जगाच्या प्रेमात राहताईसे असावे संसारी जवरी प्राचीनाची दोरी वस्ती कर वस्तीशाला एखादा पाहुणा आपल्या गावाला मुक्कामाला आला रात्रीच्या वेळेला वस्ती कर वस्तीशाला तो पाहुणा सकाळच्या वेळेला आलेल्या मार्गाला निघून गेला तो पाहुणा निघून गेल्यानंतर आपण त्याच्या नावानं रडतो का वस्ती करा वस्तीशाला प्रातकाळी उठून गेला तैसे असावे संसारी जवरी प्राचीनाची दोरी आणि म्हणून खऱ्या अर्थानं म्हणलंय आणि म्हणून खऱ्या अर्थानं म्हणलंय जो जन्माला आलेला आहे तो मरणार आहे आणि वरती कोणाची चिठ्ठी चालत माझी भाषा कळते का जे माणसं इतिहास विसरतात ती माणसं इतिहास घडू शकत नाही मार्ग नाही का ना जी माणसं इतिहास विसरतात ती माणसं इतिहास घडू शकत नाही आणि जी माणसं इतिहास विसरत नाही ती माणसं इतिहास घडवल्याशिवाय राहत नाही मग जीवन असं जगायचं मला जोपर्यंत श्वास चालू आहे जोपर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंत जगून घ्यावं छान अहो झाडालाही माहित नाही कुठला घडणार आहे पान वटवृक्ष झाड राजासारखा उभा रुबाबदारपणे उभा आहे झाड राजासारखा रुबाबदारपणे उभा आहे पण त्या झाड नावाच्या राजाला हे माहिती नाही त्याच्या कुठल्या फांदीचं कुठलं पान केव्हा घडणार आहे कोण दिवस येईल काहीसा नाही देहाचा भरवसा सकाळी बाजू आपला मंडपातला एकही माणूस मेला नाही आपण किती भाग्यवान कल करे सो आज कर कल करे सो आज कर आज करे सो अभी कर निकल जाएगा श्वास तो करेगा कब जन्माला आलेला आहे तो मरणार हा निसर्गाचा सिद्धांत आहे आणि म्हणून एक पुरावा सांगतो महाराज म्हणून खऱ्या अर्थाने मला एक पुरावा सांगतो देव जरी असला तरी मरावं लागणार प्रभू रामचंद्र 11,011 वर्षानंतर जावं लागलं कृष्णाला 1,200 वर्षानंतर जावं लागलं जो मृत्यू लोकांमध्ये अवतार करायला येतो त्याला जावं लागतं निसर्गाचा सिद्धांत आहे जसा कुंभार घडवतो खरा त्या घड्याला गेला खरा जसा कुंभार घडवतो खरा त्या घड्याला गेला खरा या पाण्याचा बुडबुडा हो पाण्याचा बुडबुडा या पाण्याचा बुडबुडा हो पाण्याचा बुडबुडा देव पाण्याचा बुडबुडा हो पाण्याचा जसा कुंभार घडवतो घडा आणि तो घडा जो आहे ना तो कधी ना कधी फुटणार आहे तसं आपल्याला सुद्धा जावं लागणार निसर्गाचा सिद्धांत आहे तुमची इच्छा असेल तर कीर्तन आपण 4 वाजेपर्यंत करू फक्त 25 मिनिटांना मला भरपूर काही सांगायचंय तर लई दिवसानंतर भरपूर काही होणार आहे वरती कोणाची चिठ्ठी चालत नाही वरती कोणाची चिठ्ठी चालत नाही जितने तारे गगन में उतने शत्रु होय एक रघुवीर कृपा करे तो पालना बाका हो एकच हरी बाकी सगळी दुकानदारी पुरावा सांगतो महाराज कौरव पांडवांचं युद्ध चालू झालं कौरवांचं सैन्य 11 अक्षीय सैन्य पांडवांचं सैन्य 7 अक्षीय सैन्य युद्ध चालू झालं कुरुक्षेत्रामध्ये युद्ध पहिल्या दिवशी चालू झालं युद्ध 7 दिवसांपर्यंत आलं आणि त्या 7 दिवसांमध्ये कुरुक्षेत्रामध्ये अशी काही अवस्था निर्माण झाली की एकही पांडव मरत नाही आणि एकही कौरव जगत नाही त्या 7 दिवसामध्ये कौरवांचं 7 अक्षीय सैन्य मारलं गेलं 7 दिवसामध्ये कौरवांचं 7 अक्षीय सैन्य मारलं गेलं एकही पांडव मरत नाही एकही कौरव जगत नाही मग दुर्योधन तावा आला आणि तो म्हणायला लागला तुम्ही आमचं खाताना काम दुसऱ्याचं करता कोण म्हटला तुमच्याकडे म्हणतात का 5 वर्षात तुम्ही आमचं खाताना कोणाचं कार्य करता आउटलाईन कट करतो मेन मुद्द्याकडे हे दुर्योधनाने म्हणावं दुर्योधनाला ज्याला म्हटलं त्याचं नाव भीष्म बारकाई नाही का ज्याला म्हटलं त्याचं नाव भीष्म कोण हा भीष्म ज्याने युद्धामध्ये शंकराला हरवलं स्वतःच्या वडिलाचं लग्न ज्याने लावून दिलं इच्छेने मरण ज्याला प्राप्त होतं त्याचं नाव भीष्म भीष्म म्हणलं मला आजच मरायचे आजच मरणार भीष्म म्हणलं मला मरायचंच नाही नाहीच मरणार त्याचं नाव आहे भीष्म भीष्म पण केला खरा मग भीष्म म्हणला जर माझ्या कर्तृत्वाबद्दल तुम्ही शंका घेत असाल
मृत्यू लोकामध्ये उद्या पांडव जिवंत राहतील, नाही तर भीष्म जिवंत राहील. आणि मग द्रोणाचार्याला घेतलं. या जगामध्ये जो जन्माला आलेला आहे तो मरणार आहे, देवाला मरावं लागतं, तिथं तुम्ही आम्ही तर एम खसखस. मग द्रोणाचार्याला घेतलं. चक्रव्यूहाची रचना केली गेली आणि त्या चक्रव्यूह तोडायचं कोण, ते चक्रव्यूह तोडायचं कोणी, हे ज्ञान फक्त पांडवांचा शेवटचा औषध अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू, आणि त्या अभिमन्यूला हे ज्ञान प्राप्त होतं. महाराज तुम्ही आम्ही सगळे जन्माला आल्यानंतर ज्ञानी, आपण नक्की ज्ञानी महाराज. धर्म मंडपात ज्या आरती आला त्या आरती आपण सगळे ज्ञानी. पण 5 महात्मे या विश्वामध्ये होऊन गेले जे जन्माला येण्याच्या अगोदर ज्ञानी. पहिला आहे भक्त प्रल्हाद, आईच्या पोटामध्ये असताना भगवंताचं भजन केलं. दुसरा अभिमन्यू, आईच्या पोटामध्ये असताना चक्रामध्ये प्रवेश कसं करायचं हे ज्ञान प्राप्त करून घेतलं. तिसरा अष्टवक्र, चौथा आहे मच्छिंद्रनाथ आणि 5वा आहे मुख्य महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानाचा ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. आता सागर आपला वेळ कमी आहे, कोण ज्ञानावर आहे सांगू. त्यांनी ज्ञान रूपी सूर्य विश्वामध्ये आणलं, अंधकार रूपी अज्ञान ज्याने घालवलं त्याचं नाव ज्ञानोबा आहे. मेलेला सच्चिदानंद बाबा जिवंत केला. निर्बुद्ध रेडा वेद बोलायला लागला, निर्जीव भिंत चालवली, किती श्रीमंत जयाची आद्वारी सोन्याचा पिंपल, किती बलवान अंगी ऐसे बल रेडा बोले, एकाच वेळेला 6 लोकांना उपदेश गाते श्रोते आणि पाहते, चतुर विनोदे दुष्यते, सोहम भावे पूर्ण ज्ञाते, या सकळांची विनवणी. एकाच वेळेला सगळ्यांना उपदेश करण्याची किमया ज्याच्याकडे आहे तो परमार्थ क्षेत्रात अधिकारी पुरुष म्हणजे ज्ञानोबा आहे. चला आउटलाईन कट करतो, परत मेन मुद्द्याकडे येतो. चक्रव्यूहाची रचना केली गेली इथपर्यंत. भीष्माचार्यानं द्रोणाचार्याला सांगितलं चक्रव्यूहाची रचना केली आणि त्याला अभिमन्यूचा श्वास बंद व्हायला लागला, श्वास बंद व्हायला लागला. अभिमन्यू म्हणतो मामा मला जिवंत करा, मामा मला जिवंत करा, मामा मला जिवंत करा, मामा मला जिवंत करा. कोण आहे अभिमन्यूचा मामा? अभिमन्यूचा मामा कोण आहे? अनंत कोटी ब्रह्मांड नायक कृष्ण भगवान परमात्मा ज्याचा मामा आहे. 4 वाणी 4 खाली 184,000 युगाने 3 लोक त्याच्या शक्तीला चालतात. तो देवाचा देव श्री कृष्ण भगवान परमात्मा अभिमन्यूचा सक्का मामा आहे. अभिमन्यू म्हणतो मामा मला जिवंत करा, मामा मला जिवंत करा. तुम्ही सगळे जाणकार आहात, देवाने आपल्या भाच्याला जिवंत केलं का? एकदा माणूस गेला ना महाराज, एकदा माणूस गेला का गेला. माणसं असताना जोपासायला शिका. माणसं एकदा गेली ना, मामा भाचा म्हणतो मामा मला जिवंत करा, मामा मला जिवंत करा, मामा मला जिवंत करा. इथे द्रौपदी आली, देवा माझ्या मुलाला जिवंत करा. द्रौपदी म्हणते देवा माझ्या मुलाला जिवंत करा. झोपेमध्ये अगोदर माझी 5 बाळ या कौरवाने झोपेमध्येच कापली. जरी या युद्धामध्ये आम्हाला विजयश्री प्राप्त झाली ना, हस्तिनापूरची राजगादी जरी पांडवांना मिळाली तरी या राजगादीवर बसायला पांडवांचा एकही वंश जिवंत नाहीये. देवा माझ्या मुलाला जिवंत करा, देवा माझ्या मुलाला जिवंत करा. पांडव सैराबाईला धावा लागले, पुरुष
पांडव? माझ्या प्रत्येक शब्दाकडे लक्ष ठेवा. 4 पांडव आले. देवा माझ्या मुलाला जिवंत करा, माझ्या मुलाला जिवंत करा. ही वार्ता सुभद्रा मातेला कळाली. ही सुभद्रा माता श्रीकृष्ण भगवान परमात्म्याची सख्खी बहीण आहे. सुभद्रा मातेला कळालं. 48 वर्षाच्या आईला कळालं माझा 31 वर्षाचा मुलगा रणांगणामध्ये मारला गेलेला आहे. अभिमन्यू रणांगणामध्ये मारला गेलेला आहे. 48 वर्षाच्या आईला कळाले माझा मुलगा रणांगणामध्ये मारला गेलेला आहे. डोळे बंद केले, केस मोकळे केले, भगवंताचं ध्यान केलं आणि 48 वर्षाच्या आईनं स्तनातून दूध बाहेर काढलं आणि 104 अक्षराचं पत्र भगवान परमात्मा लिहिलं. बंधू राजा साष्टांग दंडवत. दादा या विश्वाचा मालक तू आहेस. 4 वाणी 4 खाणी 1,84,000 एवढी तुझी लोक तुझ्या शक्तीने चालतात दादा. मी तुझी सख्खी बहीण आहे दादा. हे संपूर्ण जीवन जगत असलं दादा या बहिणीने तुझ्याकडे काहीच मागितलं नाही. माझा पदर पसरते दादा. तुझ्याकडे एकच मागणं मागते, सख्या भाच्याला फक्त जिवंत करा. केलं का? सख्या भाच्याला जिवंत केलं का? इतकाच अर्जुन आला. कोण आला? या मंडपातले सगळे अर्जुन. द्रौपदी म्हणते माझ्या मुलाला जिवंत करा. वार काही नाही का? द्रौपदी म्हणते माझ्या मुलाला जिवंत करा. 4 पांडव म्हणते माझ्या मुलाला जिवंत करा. सुभद्रा म्हणते माझ्या मुलाला जिवंत करा. शेवटी अर्जुनाला देवा माझ्या मुलाला जिवंत करा. अर्जुना हे सगळे म्हटले ना माझ्या मुलाला जिवंत करा. मी समजू शकतो पण तुझ्यासारख्या ज्ञानी माणसानं म्हणावं का माझ्या मुलाला जिवंत करा? परमात्मा सगळ्यांनी करू द्या महाराज. ज्याची वृत्ती अर्जुनासारखी आहे त्यालाच करणार, बाकी सगळ्या भेंड्या काकडे जाणार. कारण अर्जुना अमोचे ते गुड तुझं सांगितले उघड. आता इंद्रियादी म्हणून कवाड होईल भोगी. तुलाच फक्त मी गीता सांगितलेलं आहे. न सांगे पिता वसुदेवासी. माझ्या वडिलाला सांगितलं नाही राजा. न सांगे पिता वसुदेवासी, न सांगे माता यशोदेशी, न सांगे भाऊ बळीभद्रेशी. ते गुह्य अर्जुनेशी बोललेला असे. अर्जुना तू ज्ञानाचा पुतळा आहे, भक्तीचा जिव्हाळा आहे. अजून भक्ती मार्गामध्ये काय आनंद आहे हे तुला जाणायचं आहे. म्हणून मी तुला सांगतो आणि तुला गीता सांगितली आणि तू मला म्हणतो माझ्या मुलाला जिवंत कर. लय अर्जुन परत कामात गेले. गीता ऐकून पण कामात गेले. धृतराष्ट्र सुद्धा गीता ऐकून ना पुत्र मोही धृतराष्ट्र लई धृतराष्ट्र पण झाले गीता ऐकून पण. आणि मग देवाला सांगितलं आउटलाईन कट करतो मी मुद्द्याकडे येतो. अर्जुना द्रौपदी म्हणजे माझ्या मुलाला जिवंत करा मी समजू शकतो. हे 4 पांडव म्हणजे माझ्या मुलाला जिवंत करा मी समजू शकतो. माझी सख्खी बहीण म्हणजे सुभद्रा माझ्या मुलाला जिवंत करा मी समजू शकतो. लोक म्हणायला लागली काय मामा आहे, काय मामा आहे, काय मामा आहे. आणि नाकावर लय बड्या मारतो. मामा कर ना सख्या भाच्याला जिवंत आहे. लोक म्हणतात लय बड्या मारतो कुरुक्षेत्रामध्ये. अर्जुना म्या बोले मी वेद बोले. अर्जुना मी जर वेदा म्हटलं वेदा मंत्र वेद मंत्र म्हणतो. मी सूर्याला म्हटलं उगव तर सूर्य उगवतो. मी वायूला म्हणलं हाल तर वायू हलतो. वृक्षाच्या पाणी हले त्याचे सत्ता. अरे माझ्या सत्तेशिवाय झाडाचं पाणी हलत नाही असं म्हणणारा भगवान परमात्मा कुरुक्षेत्रामध्ये शांत आहे. आणि भाषा म्हणतो मामा मला जिवंत करा. अर्जुना हे 4 पांडव म्हणले माझ्या मुलाला जिवंत करा मी समजू शकतो. द्रौपदी म्हणले माझ्या मुलाला जिवंत करा मी समजू शकतो. माझी सख्खी बहीण सुभद्रा म्हणले माझ्या मुलाला जिवंत करा मी समजू शकतो. पण अर्जुना तुझ्यासारख्या ज्ञानी माणसानं म्हणावं का माझ्या मुलाला जिवंत करा? अरे करतुम अकर्तुम अन्यथा करतुम. जन्माला घालणं, पालन पोषण करणं, नाश करणं हा निसर्गाचा सिद्धांत आहे. आणि या निसर्गाच्या विरुद्ध मला सुद्धा जाता येत. आणि या निसर्गाच्या विरुद्ध जर मला जाता येत असतं तर माझी 10 उत्तरं झाली. किती? मत्स्य, कच्छ, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बौद्ध आणि कलंकी. त्या 10 अवतारापैकी 7व्या नंबरचा अवतार माझा आदर्श अवतार आहे. 7व्या नंबरच्या अवतारामध्ये मी राम आहे. एक वचनी, एक पत्नी, एक वाणी. आणि जेव्हा अयोध्या सोडून मी 14 वर्ष वनवासाला जायला निघालो. मी अयोध्या सोडून जेव्हा 14 वर्ष वनवासाला जायला निघालो तेव्हा माझा वडील दशरथ नावाचा राजा माझ्या डोळ्यात देखत राम 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 करता करता मेला. मग मी माझ्या वडिलाला काय म्हणून दिलं असतं काय? देव असो, दानव असो, एक असो,
किंकर असो, जाणार म्हणजेच जाणार, जावं कसं याच्यासाठी भक्ती केली पाहिजे. आणि म्हणून ज्याला हवी आहे मुक्ती त्याने करावी भक्ती. मग आमची भक्ती कशी आहे तर माऊली म्हणतात का कमल कंद आणि दरदोरी. बेडकामध्येच कमल फुल राहतं, चिखलामध्येच कमल फुल राहतं आणि त्या चिखलाजवळच बेडूक सुद्धा राहतो. कमल फुलाला फार सुगंध आहे, तो त्या कमल फुलाच्या शेजारी चिखलामध्येच राहतो. परंतु त्या बेडकाला कमल फुलाचा सुगंध आवडत नाही, त्याला चिखलाचा दुर्गंध आवडतो. दुरून भुंगा येतो. कुठून आला भुंगा? शिरस म्हणीला का कमल कंदा आणि दरदोरी नाजुक दोहीची एका घरी परी पराग श्री विजय भ्रमरी गेला चिखल चिमुरे. आमची परिस्थिती अशी आहे, पाहे पा दूध पवित्र आणि गोड. पवित्र आहे, गोड आहे, निर्मल आहे, अमृताचा झरा आहे, गायीच्या कासात आहे. त्या गायीच्याच कासाला गोचिड आहे, पण गोचिड अमृताच्या झऱ्याकडे न जाता मध्ये जो पातळ कपडा आहे ना, पातळ जी कातडी आहे ना, ती येणाऱ्या रक्ताला ते भुललेलं आहे. कोण? हा, गैरसमज करून घ्या. पाहे बाजू द पवित्र आणि गोड कासे त्वचेची आबद्राड परी त्या विरण गोचिड अशुद्ध पाहणारे घरी. याचे पुढे जाऊन सांगितलं तैसा हृदयामध्ये मी रामू. तुम्हाला याच मंडप सांगू का? सगळे मरणार आहेत. आता उलट सांगतो, या जगात कुणीच मरत नाही. विठाल या जगात कुणीच मरत नाही. सांगू तुम्हाला कसं मरत नाही सांगू. आपल्याला मुंबईला जायचं असेल, रेल्वे गाडी पकडायला कुठं जाता आप्पा? 40 गाव, 30 गाव, 30 गाव श्रीमंताला 40 रात्री मी श्रीमंताच्या घरी जेवले म्हणून. आपल्याला मुंबईला जायचं असेल, आउटलाईन कट करतो, मेन मुद्द्याकडे येतो. या जगात कुणीच मरत नाही. आपल्याला मुंबईला जायचं, चला मुंबईला माझ्या बरोबर. आपल्याला गाडी पकडण्यासाठी, रेल्वे पकडण्यासाठी, आपण रेल्वे गाडी पकडण्यासाठी 40 गावच्या जंक्शन स्टेशनला गेलो. 1 नंबरच्या गाडीत बसलो. किती नंबरच्या गाडीत बसलो? 1 नंबरच्या गाडीत. त्याच वेळेला योगायोगानं 2 नंबरची गाडी आली. त्या 2 नंबरच्या गाडीतले प्रवासी उतरले, काही प्रवासी चढले आणि 2 नंबरची गाडी चालू झाली. आपली 1 नंबरची उभीच आहे. जेव्हा आपल्या शेजारची गाडी चालू होते तेव्हा आपल्याला असं वाटतं आपलीच गाडी चालू झाली. असं तुम्हाला कधी होतं का? आपल्याला मुंबईला जायचं असेल, आपण 1 नंबरच्या गाडीत बसलो, त्याच वेळेला 2 नंबरची गाडी आली. 2 नंबरच्या गाडीचे प्रवासी उतरले, काही प्रवासी चढले, गाडी 2 नंबरची चालू झाली. आपली 1 नंबरची उभी आहे. जेव्हा शेजारची गाडी चालू होते तेव्हा आपल्याला असं वाटतं आपलीच गाडी चालू झाली. असं कधी तुम्हाला होतं का? आणि असं मला होतं म्हणून मी तुम्हाला सांगतो. मग आपली गाडी चालू झाली, आपली गाडी चालू झाली, जर शेजारची गाडी चालू झाली, ओळखायचं असेल तर तुम्हाला मला काय करावं लागेल? आपली गाडी चालू झाली का शेजारची गाडी चालू झाली हे जाणायचं असेल, ओळखायचं असेल, ज्ञान करून घ्यायचं असेल तर तुम्हाला मला काय करावं लागेल? सत्यनारायणाची महापूजा. काय करायचं? अरे आपली गाडी चालू झाली का शेजारची गाडी चालू झाली याच्यासाठी तुम्हाला मला स्टेशनकडे पाहावं लागेल. तुम्ही कधीही 40 गावला जा, सकाळी जा, दुपारी जा, संध्याकाळी जा, उन्हाळी जा, पावसाळी जा, हिवाळी जा, कुठल्याही मोसम मध्ये कुठल्याही तिथेला तुम्ही 40 गावला जा. 40 गावचं स्टेशन जिथं आहे तिथंच आहे. त्या स्टेशन मध्ये गाड्या येतात, गाड्या जातात. तसे विश्वरूपी स्टेशन मध्ये शरीर येतो, शरीर जातो, आकार येतो, आकार जातो, कर्म येतो, कर्म जातं. मूळ वस्तूचा कदापि नाश होत नाही, कारण ती वस्तू देव आहे आणि देव आणि तुम्ही एकच आहात हे सांगण्यासाठी हा मंडप आहे, चपात्या जोडण्यासाठी नाही. ऐसे असावे संसारी जवरी प्राचीनाची दोरी. वस्ती कर वस्ती शाला प्रातकाळी उठवली गेला. ऐसे असावे संसारी जवरी प्राचीनाची दोरी. मग सुटायचं असेल तर महाराज आम्हाला काय करावं लागेल? एका जनार्दनी शरण,
शरण कोणाला जायचं? एका गावाला एक ताई जाते होते, दळणदळ होते. तुम्ही 80% महिलाच म्हणून सांगतो. सुटायचं कसं? किती कोरोना येऊ द्या. बॉम्बेला कल्याण डोंबिवलीचे विद्यमान सभापती आणि त्यांचे वडील वारले, माझं कीर्तन होतं. भरपूर पत्रकार होते, कितीतरी न्यूजवाले होते. मी सांगितलं आम्ही सोशल डिस्टन्स पाळतोय, सॅनिटायझर वापरतोय, मास्क लावतोय, आम्ही सगळं काही करतोय, पण जे करायला पाहिजे तेवढंच करत नाही, बाकी सगळं करतोय. आम्ही काय करायला पाहिजे? कितीच बघ काळ नवग्रह धारण करू देव, काल का गजपता डाका बेखुदा का रामनाम जपना दे. तुम्ही काय केलं पाहिजे? भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. आम्हाला जर ते नामस्मरण माहिती व्हावं याच्यासाठी काय केलं पाहिजे? एका जनार्दनी शरण शरण एका जनार्दनी शरण. नाथ मारून म्हणलं मला घाबरण्याची गरज नाही. श्रावण बाबा गेले जाऊ दे, मला घाबरण्याची गरज नाही. मी शरण कोणाला आहे? तर माझ्या गुरुने सांगितलं कोणीच मरक नाही. चंद्र कलेकलेने वाढतो, चंद्र कलेकलेने कमी होतो. अमावस्येच्या रात्री चंद्र आकाशात दिसतो का? मग दिसत जरी नसला तरी चंद्र त्या रात्री आकाशात नसतो का? चंद्र कलेकलेने वाढतो. मग तुमचं ना माझं शरीर कसं वाढतं? कलेकलेने वाढतं. 50 पर्यंत इव्हन सिव्हिल पॉवर. 50च्या नंतर शरीर लहान लहान होत येतं. आम्ही म्हणतो महाराज आमचे डोके दुखायला, बलप्रज्ञा शक्ती कमजोर झाली, आता शरीर लहान व्हायला. शरीर वाढतं, शरीर लहान होत येतं. ही सगळी प्रक्रिया कशामुळे होते? त्या शरीरामध्ये आत्मा आहे म्हणून. बरोबर आहे? आणि असं तुम्ही पाहिलं का पारोळ्याला एक बेवारस प्रेत पडलंय, 3 महिने झाले आणि प्रेताचं शरीर वाढलंय, पाहिलं का? मग शरीर ज्याच्यामुळे वाढतंय, शरीर ज्याच्यामुळे लहान होत येते, त्या शरीरामध्ये आत्मा आहे म्हणून. बरोबर आहे? मग त्या शरीरामध्ये आत्मा आहे म्हणून शरीर वाढतंय, शरीर लहान होत येत आहे. बरोबर आहे? द्या सोडून. आता या सेकंदाला तुमच्या शरीरामध्ये आत्मा आहे का? मग आहे. तुमच्या माझ्या शरीरामध्ये आत्मा आहे, डोळ्याने दिसतो का? मग दिसत जरी नसला तरी तो आतमध्ये नसतो का? आणि तीच वस्तू देवाने तुम्ही एकच आहात. आणि या जगात त्या वस्तू नाश होत नाही. या जगात कोणीच मरत. देहाचा जन्म नाशो, भागवताचार्यानं सांगितलं. देहाचा जन्म नाशो, आत्मा हा केवळ अविनाशो. हा दृढ झाला विश्वासू गुरु हिमांश करुणी, स्वतः शुकुणीच नाही परीक्षित राजा. मला हे कधी कळलं? मी तुला सांगतो मरणाला घाबरू नको, तू मर का नाही. हे मला कधी कळलं? जेव्हा मी चंद्राला गुरु केलं तेव्हा मला कळलं. आणि मग परीक्षेत राहायला वाटलं मी आता मरणार नाही. 9च्या 9 दरवाजे बंद केले, 9च्या 9 दरवाजे बंद केले. एका एका श्वासाला एक नामस्मरण केलं. नाभिस्थानी असलं भगवान परमात्म्याची ज्योत चक्राचं भेदन करून ब्रह्मांड मार्गे ब्रह्मरंध्रातून बाहेर काढली. राहिलेल्या शरीराला तक्षकनाच्या सर्पानं सर्पदोष केला, शरीराची राख. मग शरीर जाणारच आहे याचा मान अपमानाचा विषय धरू. ऐसे असावे संसारी जवरी प्राचीनाची दोरी, वस्ती करा वस्तीशाला रात काळी उठून गेला. विश्वाचा मालक सख्या वाचाला जिवंत करू शकला नाही. त्यांनी सांगावा हा निसर्गाचा नियम आहे, याच्या विरुद्ध मी जाऊ शकत. आता याचे पुढचं मोठं उदाहरण सांगतो. एक ताई जाते होती, दळणदळ होती. सुंदर माझे जाते का फिरते बहुत आणि ओव्या गाऊ कौतुके अभ्यास करा. जात ते कुठेच जात नाही. लोक म्हणतात त्याला जात. वरती एक दगड आहे, खाली एक दगड आहे, मध्ये लोखंडाची आरी. त्याला ईश्वर म्हणतात, कोणी गॉड म्हणतो, कोणी अल्लाह म्हणतो,
पुढे राम म्हणतो तो देव नावाचा जो मधला खुंटा आहे ना त्या खुंट्याच्या शेजारी हे जातं फिरतो बारकाई नाही का. मग पहाटेच्या वेळेला शिरसमुळेला एक ताई जाते होती दळण होती सुंदर माझे जाते ग फिरते बहुत ओव्या गाऊ कौतुकी तू ये रे बा विठ्ठला. आणि त्याच गावावरून सकाळच्या वेळेला पहाटे कबीरदास गंगा स्नानाला चालले होते. गंगा स्नानाला जात असताना कबीरने पाहिलं एक ताई जाते होती दळण दळते सुंदर माझे जाते ग फिरते बहुत ओव्या गाऊ कौतुकी तू ये रे बा विठ्ठला. कबीरजी गंगा स्नानाला न जाता ताईच्या घरासमोर थांबले. ओव्या ऐकायला लागले. अर्धा तास झाला, 1 तास झाला, 1.5 तास झाला, 2 तास झाला, मग ओव्यांचा स्टॉक संपला. गायन थांबलं, जातं चालूच आहे. ज्ञानेश्वरीच्या ओव्या बोलून बोलून किती बोलणार, भागवत सांगून सांगून किती सांगणार, हरिपाठ किती करणार, काकडा किती गाणार, जागर किती करणार. ते काही शिवाय आहेत का अख्खा दिवस द्यायला. 2 तासानंतर ओव्यांचा स्टॉक थांबला आणि मग जात्याचा आवाज यायला लागला. घर 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 घर. आणि तो आवाज ऐकल्यानंतर कबीरजी रडायला लागला. जोर जोरानं रडायला लागला. जोर जोरानं रडायला लागला. इतक्यात निपट निरंजन नावाचे संत स्नान करून गावाकडे येत असताना कबीराला रडताना पाहिलं. ए कबीरा का रडतो, कबीरा का रडतो. महाराज मी याच्यासाठी रडतो. शिरसमणीची ताई हातामध्ये दाणे घेते, दाणे जातात टाकते आणि जात्याचा वरचा खुंटा धरून जातं गोल गोल फिरवते आणि ते जातं गोल गोल फिरलं का त्या दाण्याचं पीठ होतं. महाराज मी याच्यासाठी रडतो. हा शरीर नावाचा दाना या 84 जात्यात सापडला आणि याचं पीठ झालं तर किती वेळा जन्माया किती वावे भरी नाथ मारू मत मला घाबरण्याची गरज नाही. एका जनार्दनी शरण ऐसे असता भय कवन मला घाबरण्याची गरज नाही. आणि मग निपट निरंजन नावाच्या संतान कबीराला सांगितलं हे कबीरा जवळे 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 हे जात आहे. वरती एक दगड आहे, खाली एक दगड आहे, मधील लोखंडाची आरी आहे. हा ईश्वर आहे. हे जातं फिरतं ना हे ईश्वरूपी खुंट्याचे भोवती फिरतं. जरा जवळ आहे, जात्यातून डोकावून पहा. जे खुंट्याच्या शेजारी राहिले ते सुखरूप, जे श्रावण बाबाच्या 9व्या दिवशी कीर्तनाला धर्म मंडपात आले सुखरूप. आणि ज्यांनी खुंटा सोडला नाथ बाबांनी भागवतामध्ये लिहिलं बारकाईने ऐका. जे नामापासून दूर गेले, सत्संगापासून दूर गेले, गुरुच्या सान्निध्यापासून दूर गेले, जो गुरुरूपी खुंटा खाली बैसला 84 जाते काय त्याला. अरे किती कोरोना येऊ द्या, किती महाग रोग येऊ द्या, ऍक्सिडेंटने मरू द्या, सर्पदोषाने मरू द्या, 14 अपमृत्यू येऊ द्या, फक्त खुंटा सोडू नका. जो गुरुरूपी ज्ञानखुंट्या खाली बैसला 84 जाते काय त्याला. जेने गुरुरूपी खुंटा सोडला त्याला रगडीला काळा. ज्याने खुंटा सोडला एका जनार्दनी शरण आहे. एकाकडे सगळं होतं, खुंटा सोडला. कसा गेला ते सांगू द्या ना. सांगतो विठाल पाहिलं मला असं वाटतं 1 वाजलाच पाहिजे. एका जनार्दनी शरण. अरे संगीत एक शक्ति है, संगीत एक शक्ति है. हर घट में बसे राम. अरे रोगी को रागिनी सुना दे तो रोगी को मिले आराम. महारोगी असू द्या पण संगीत जर चालू असेल तर महारोग्यालाही ते ऐकल्यानंतर बरं वाटतं. ही इव्हिडन्सिबल पॉवर संगीतामध्ये. एका जनार्दनी शरण सगळं होतं, फक्त खुंटा सोडला. सगळं होतं. 80,000 बायका, 1,00,000 पोरं, 1,25,000 नातू, 5,00,000 दगडाची, 7,00,000 विटेची, 1 कोटी काशाने तांब्याची, 7 कोटी शुद्ध कांचनाची, उरलेले सगळे लंकेतली घरं सोन्याची. एका सोन्याचे, एका घराचे, एकाच चौकटीला 22 क्विंटल सोनं. किती आपल्या 2 अंगठ्याने 1 चैन आहे भाऊ.
80,000 बायका, 1,00,000 पोरं, 1,25,000 नातं, 5,00,000 घरं दगडाची, 7,00,000 घरं विटेची, 1 कोटी घरं काशा आणि तांब्याची, 7 शुद्ध कांचनाची, उरलेली सगळी लंकेतली घरं सोन्याची, एका सोन्याचे एका घराचे एका चौकटीला 22 क्विंटल सोनं. सत्य लोकांचा ब्रह्मदेव. कुठला ब्रह्मदेव? यांनी तुम्हा आम्हाला जन्माला घातली तो ब्रह्मदेव. सत्य लोकांचा ब्रह्मदेव पहाटे 4 वाजता रावणाच्या लंकेत देवपूजा करायला यायचा. डोळ्याला पाणी लावा. पहाटे 4 वाजता रावणाच्या लंकेत ब्रह्मदेव देवपूजा करायला यायचा. वायू देवता लंका झाडून काढायची, वरुण देवता पाण्याचा छडा टाकायची, जेजुरीचा खंडोबा रावणाची दाढी करायचा, चंद्रमा छत्री धरायचा, ब्रह्मदेव वेद वाचायचा, इंद्रदेव हार गुंबायचा आणि देवांचा देव गणपती बाप्पा संपूर्ण लंकेची गाडो वळायचा. गणपती बाप्पा काय करायचं? विघ्नराय जयापुढे नागबाबाने भागवतामध्ये लिहिलं. त्यांना असं वाटलं असेल एखादा कोणी शिरस्मणीचा माणूस आला विचारलं, आपल्याला विचारलं बा तर रावणाच्या लंकेत सगळे देव होते, त्यांना हरवलं ठीक आहे, पण सगळ्या देवांचा देव गणपती बाप्पा होता, मग तो लंकेत काय करत होता? मग त्यांनी लिहून ठेवलं, विघ्नराय जयापुढे, ज्याचं नाव घेतल्यानंतर विघ्न एकही सेकंद थांबत नाही असा विघ्न हा रावणाच्या लंकेत काय करायचा? विघ्नराय जयापुढे, तो गणेश होऊन बापुडे, गाढवाचे कलब गाढे लंके माझी वळी तसे. सगळ्या लंकेची गाढव कोण व्हायचं? झोपले का काय? गणपती बाप्पा. सगळ्या लंकेची गाढव वळायचा. तर रावणाचा एक मुलगा असा आहे महाराज, त्याचं नाव मेघनाथ. हा मेघनाथ, या मेघनाथानं स्वर्गाचा देव इंद्रदेव, स्वर्गात कुठला देव राहतो? कुठे स्वर्ग माहितीये का? हे भूलोक, अटल, वितल, सुतल, तलातल, रसातल, महातल आणि पातळ. सर्वात खाली ते पातळ, मध्ये ते मृत्यूलोक, भूलोक, स्वलोक, जनलोक, महालोक, तपलोक, सत्यलोक आणि सर्वात उंच त्यानंतर स्वर्गलोक. या 14 भुवनामध्ये सर्वात उंच आहे. आणि त्या स्वर्गलोकाचा जो राजा आहे त्याचं नाव इंद्र. आणि त्या इंद्रदेवाला स्वर्गातून मृत्यूलोकात 17 वेळा त्यांनी बांधून आणलं, त्याचं नाव आहे मेघनाथ. लोकांनी नावच बदललं. लोक मेघनाथला मेघनाथ न म्हणता त्या दिवसापासून लोक म्हणायला लागली इंद्रजीत. काय म्हणायला लागले? लोकांनी नावच बदललं. लोक त्या दिवसापासून मेघनाथला मेघनाथ न म्हणता इंद्रजीत म्हणायला लागली. असा पराक्रमी ज्याचा मुलगा आहे, 33 प्रकारचे देव ज्यांनी बंदिस्त केले, त्याचं नाव रावण आहे. कुठल्याही डिपार्टमेंटला जा एकच सचिव आहे. अक्षर महाराज मुंबईचा आहे. महाराष्ट्र शासनाच्या कुठल्याही डिपार्टमेंटला जा एकच सचिव. रावणाचे 16 सेनापती. किती? रावणाचा सेनापती एक असा बहादर होता, त्याने आवेशाने जर जांभई दिली तर वरती यमदेवतेला 3-3 दिवस ताप यायचा. कोणाला ताप यायचा? हाय का यम तुमच्या ओळखीचा? शिंदे महाराज सध्या तापाचं काही बोलू. एवढ्या पराक्रमी ज्याचे सेनापती, एवढा शूर ज्याचा मुलगा, एवढा स्वतः मुसद्दी, त्याची बायको किती सुंदर, किती सुंदर मंदोदरी. तुम्ही टीव्ही पाहत नसाल, तुम्ही टीव्ही पाहत नसाल, पण टीव्हीला एक जाहिरात येते, फॅरन लावली. त्या कंपन्याचं असं प्रमाणे समजे भाऊ अप्पा, ते कंपनीचं असं म्हणणं आहे, आमचं क्रीम रेग्युलर जर तुम्ही 15 दिवस जर वापरला तर 16व्या दिवसापर्यंत तुम्ही गोरे होणार. मी 15 वर्ष वापरतो, तुम्हाला काय बदल दिसतो? सुंदर चांगलं म्हणायचं वार काही नाही. मंदोदरी एवढे सुंदर, एवढे सुंदर, एवढे सुंदर. या विश्वामध्ये 23 स्त्रिया सुंदर. त्या 23 मध्ये मंदोदरीचा 3रा नंबर आहे. त्या 23 मध्ये सीतेचं नावच नाही. एवढी सुंदर मंदोदरी, ज्या झाडाला पानं येत नाही, फुलं येत नाही, फळं येत नाही, त्या निर्जून झाडाखाली सुंदर स्त्री जर उभी राहिली तर तिच्या सुगंधानं त्या झाडाला आपोआप पालवी फुटते. याला म्हणतात सुंदरता. आपोआप पालवी फुटायची, नुसती पालवी नाही फुटायची. मंदोदरी 12 तास अगोदर सांगायची,
11:15 रात्री शिरस्मरण कीर्तन चालू आहे. सकाळी 11:15 पर्यंत शिरस्मरणीला काय होणार 12 तास अगोदरच सांगायची. मंदोदरीने स्वप्न सांगितले रावणाजवळ बसून. अहो विधवाबाईंनी ओटी माझी भरली माझ्या उशाशी बसून. मला 12 तासाच्या आत वानरसेना लंकेत येणार आहे. या पवित्र सीतेला रामाच्या स्वाधीन करा, नाहीतर अनर्थ घडल्याशिवाय राहणार. एवढे सुंदर मंदोदरी, एवढा शूरजाचा सेनापती, एवढे पराक्रमी जाचा मुलगा, स्वतः एवढा मुत्सद्दी रावण मेला. कोण मेला? 48,000 वर्ष अंत्यविधीला. ना 48,000 वर्ष अंत्यविधीला 33 प्रकारचे देव, चंदनाच्या लाकडावरती रावणाचा देह, मंत्र म्हणाला स्वतः ब्रह्मदेव. मग कोणीतरी म्हटला रावणाचा अंत्यविधी निघणार आहे, आता सोन्याचा मणी आणा. लागतं का सोन्याचा मणी? सोन्याचा मणी, स्त्रीच्या गळ्यातला सोन्याचा मणी पती परमेश्वर जर गेला तर त्याच्या तोंडामध्ये सोन्याचा मणी टाकतात का? आता तुम्ही नाहीच बोलू शकत नाही, म्हणजे डोक्याला केस कमी एवढा मिळतो. हिंदू धर्माचा माणूस मेला ना त्याच्या तोंडामध्ये फुटका मणी घालायला. मग 48,000 वर्षे 33 प्रकारचे देव, चंदनाच्या लाकडावरती रावणाचा देह, मंत्र म्हणाला सोन्याचा मणी आणा. कोणाच्या तोंडात टाकायचे? ज्याचे आयुष्य 1000 बायका, 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू, 5 लाख घर दगडाची, 7 लाख घर विटेची, 1 कोटी घर काशाने तांब्याची, 7 कोटी शुद्ध कांचनाची, उरलेली लंकेतली सगळी घरं सोन्याची, एका सोन्याचे, एका घराचे, एका चौकटीला 22 क्विंटल सोनं. त्या तोंडात काय टाकायचे? सोन्याचा फुटका मणी. एक बहादर गेला लंकेत, ना लगेच गेला. एक बहादर लंकेत गेला, सोन्याचा मणी आणला, रावणाच्या तोंडात टाकला. इतक्यात हनुमंतराव हजर, जय श्रीराम. सोन्याचा मणी कुठून आणला? लंकेतून. सोन्याचा मणी कुठून आणला? लंकेतून. माझ्या साक्षीनं हनुमंतराव म्हणतात, माझ्या साक्षीनं ही सुवर्णाची लंका, ही सुवर्णाची लंका प्रभू रामचंद्रानं बिभीषणाला दान दिलेली आहे. या लंकेवरती बिभीषणाचा अधिकार आहे, रावणाचा नाही. तोंडात मणी टाकला असेल काढून घ्या. कोणाच्या काढायचे? 48,000 बायका, 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू, 5 लाख दगडाची, 7 लाख विटेची, 1 कोटी घर काशाने तांब्याची, 7 कोटी शुद्ध कांचनाची, उरलेली लंकेतली सगळी घरं सोन्याची, एका सोन्याची, एका घराची, एका चौकटीला 22 क्विंटल सोनं. या तोंडाला काय काढायचे? संगती कवडी नेली नाही, संपदा एवढी आणि संगती कवडी तैसे असावे. याचं जाण ठेवावे आपण. तैसे असावे संसारी जवरी प्राचीनाची दोरी. वस्ती करा वस्तीशाला श्रावण बाबा गेले, तुम्हाला सर्वांना जावं लागणार आहे. वस्ती करा वस्तीशाला प्रात काळी उठून गेला, तैसे असावे संसारी जवळी प्राचीनाची दोरी. मग आम्हाला या भयापासून दूर जायचं असेल तर आम्ही काय केलं पाहिजे? एका जनार्दनी शरण ऐसे असता भैकवान, तैसे असावे संसारी जवळी प्राचीनाची दोरी. मनुष्य मरतो म्हणजे काय होतंय तुमच्या गावाला? काय प्रक्रिया काय होते? माणूस मरतो म्हणजे काय होतं? माणसाच्या शरीरामध्ये असलेली चैतन्यमय शक्ती 9 दरवेतून कुठून तरी बाहेर निघते आणि ज्या शरीरातून आत्मा बाहेर निघतो ते शरीर पडलं जातं. बारकाई नाही का? शरीर पडलं जातं. मग शरीराचे नातेवाईक रडायला सुरुवात करतात, मेला 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 मेला. आणि मग अंत्यविधीला सगळे लोक एकत्र येतात
आणि मग अंत्ययात्रा निघते. राम बोलो बाय राम बोलो, राम नाम सत्य हे, ही सगळी हकीकत तो आत्मा पाहतो. तो शिंदे महाराज शरीर तर पडलंय, शरीरात आत्मा तर बाजूला आहे, मग आत्मा कसं काही पाहू शकतो? आत्म्याला अजूनही 3 कोश शिल्लक आहेत आणि म्हणून त्या 3 कोशाच्या साह्यानं आत्मा पाहतो. मी या शरीरातून निघाल्यानंतर या शरीराचे नाटक या ठिकाणी आलंय. खरे कोण रडले, खोटे कोण रडले, 9व्या दिवशी हरिकीर्तनाला जांभई कोणी दिली, हे सगळं तो आत्मा पाहतो. आणि मग राम बोलो माई राम बोलो, राम नाम सत्य हे. आणि मग तिथे एक विधी केला जातो. बारके नाही का तुमच्याकडे करतात का विधी? आम्ही भांबवलेले, आमच्या लक्षात कुठे तिथे विधी चालू आहे. आणि तो विधी कोणासाठी? आपल्यासाठी. त्या आत्म्याला सांगितलं, ए आत्मदेवा, श्रावण बाबांच्या शरीरातून तुम्ही बाहेर निघालात ना, आता या बाबांचा लहाना मुलगा बाबांच्या नावानं डाव्या खांद्यावरती मडकं घेणार आहे. या जनता जनार्दनाच्या साक्षीनं हे शरीर जाळून टाकणार आहे, मडकं फुटणार आहे, आवाज येणार आहे, फट फट म्हणजे घटस्फोट. ए आत्मदेवा, या शरीरातून तुम्ही बाहेर निघालात, या शरीराचा तुमचा याच्या पुढे काही संबंध नाही, तुम्ही पुढच्या प्रवासाला निघा. निघतो का? निघतो का बाबा? नाही, मी मुंबईचं म्हणून तुम्हाला विचारतो. प्रत्येक भागाला पद्धत वेगवेगळी. आत्मा निघतो का? जातो का? आणि जात जर असेल तर दशक्रिया विधी आपण करतो का? 10 दिवसापर्यंत तो आत्मा त्या व्यावहारिक जीवनामध्ये थांबत असतो. मग आम्ही जीव खड्याबरोबर आणतो, त्याला म्हणतो अश्मी. आणतो का? बोला ना, आणतोय ना बाबा? अश्मी आणतोय. घरात आणतोय का बाहेर ठेवतोय? बरोबर आहे, बाहेर ठेवतात. आणि त्या अश्मीवरती तो आत्मा 10 दिवस थांबतो. मग 10व्या दिवशी जलदेवता, अग्निदेवता, मंत्रदेवता, ब्राह्मण देवता या सगळ्यांच्या साक्षीनं शेवटचं कार्य म्हणजे पिंडदान कुठल्या बोटाने देतात? अंगठ्यानं. मग केस काढले जातात. काढतात का? केस कशासाठी काढतात? आपल्या गावाला किती अजूनपर्यंत माणसं मेली, किती कीर्तनं झाली, किती लोकांनी केस काढले? उत्तर सांगेल प्रत्येकाला 1000 रुपये बक्षीस. केस कशासाठी काढतो तो? त्या ब्राह्मणाला विचारा ना, केस कशासाठी काढायचे? श्रावण बाबा गेले, त्यांच्या मुलाने केस काढले, शरददादाने केस काढले. त्याला विचारा ना, भाऊ केस कशासाठी काढायचे? तुम करताय करके हम करताय. ही प्रक्रिया आहे, शेवटचा विधी. याला शौर्य कार्य म्हणतात. केस काढणे हा शेवटचा विधी आहे. ती ब्राह्मण देवता सांगते आज दशक्रिया विधी आहे. तुम्ही 10 दिवस दुखवटा पाळला. काय 10 दिवस दुखवटा आहे? काय दुखवटा काय पाळतात नाना तुमच्याकडे? सुतक काय पाळतात? ते सुतक सांगायला तुमच्या गावाला आलो. हा, ते वार काही नाही का? ज्यांची आई किंवा वडील जातात त्यांनी पहिल्या दिवसापासून 10व्या दिवसापर्यंत उंच आसनावरती बसायचं नाही किंवा झोपायचं नाही. 1 नंबरचं सूत्र. दुसरं, त्यांच्या मुलाने दशक्रिया विधी होत नाही तोपर्यंत आपलं घर सोडून, सामाजिक किती मोठं मंगल कार्य असू द्या, आपलं 10 दिवस घर सोडायचं नाही. आणि तिसरं सूत्र, जोपर्यंत दशक्रिया विधी होत नाही तोपर्यंत घरामध्ये पंचपक्वानाचं जेवण घ्यायचं. शेवटचा विधी 10व्या दिवशी ब्राह्मण देवता, जलदेवता, अग्निदेवता, मंत्रदेवता. मग तो ब्राह्मण सांगणार, श्रावण बाबा गेले, नामसंकीर्तन केलं, पुढे तुम्ही त्यांच्या नावानं अन्नदान करणार, वस्त्रदान करणार, सुवर्णदान करणार. हे सगळं पुण्य त्यांना मिळावं. मग त्यांच्या नावानं तुम्ही काय करा? अंगठ्यावरती पाणी सोडा. पूर्वजांना पुण्य द्यायचं असेल तर अंगठा. गावात संत मंडळी आले, त्यांचं पूजन करायचं असेल, संत प्रतिमेचं पूजन करायचं असेल, तर्जनी. घरामध्ये प्रतिमा असेल, गावात मंदिर असेल, मूर्तीची पूजा करायची असेल तर मध्यमा. स्वतःला गंध लावायचा असेल तर अनामिका. या बोटाने स्वतःला गंध लावून घ्यायचा. गंध असला तर अरे बाबांनो, घरामध्ये गंध असला तर तुम्हाला काय समजायचे ते समजा. शेवटचा विधी
शेवटचा विधी या पोटाचं काय काम आहे? काही गैरसमज करू नका. माग अजित दादा असाच बरळला ना, शरद पवारांना माफी मागायला लागली. या बोटाचं काय काम आहे? हिंदू धर्मीय आपण आहोत. या बोटाचं काय काम? जे लोक ऍक्सिडेंटने मरतात, सर्पदोषाने मरतात, आत्महत्या करतात, 14 अपमृत्यूला जी माणसं मरतात, त्यांचा विधी करत असताना ती ब्राह्मण देवता सांगते हे तुमचा माणूस अपमृत्यूने गेला ना, मग त्यांच्या नावानं तुमच्या अंगुली पाण्यामध्ये बुडवा न, शिंतोडा द्या, शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा. जिवंतपणी शांत नव्हता, आता मेल्यावर. आणि मग आई वडिलाच्या नावाने केस काढले जातात. केस यशासाठी काढतात. या बाबांना 2 चिरंजीव आणि 2 कन्या, शोभाताई आणि बेबाताई. खऱ्या अर्थानं बाबा